हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण बनवणार आहोत इडलिंबाचं लोणचं. इडलिंब स्वच्छ धुवून त्याच्या फोडी करून घ्यायच्या. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा फोडी करून घ्यायच्या तुम्हाला मीडियम साईजच्या. आणि नंतर एका पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये मग तेल चांगलं कडकडीत तापलं की जिरं, मोहरी, कढीपत्ता याची चांगली फोडणी द्यायची आहे. नंतर थोडीशी हळद त्याच्यात टाकायची आपल्याला. चांगलं हलवून घ्यायचं. मग थोडंसं तिखट टाकायचं आपल्या आवडीनुसार आणि थोडं काश्मीरी लाल मिर्च पावडर पण टाका कलरसाठी. मग चांगलं हलवून घ्या. नंतर सर्व चिरलेल्या फोडी आपण त्याच्यात टाकूया. आणि शेवटी मग त्याच्यात तुम्हाला ना चिरलेला गूळ पण घालायचा जो आपण चिरला होता. आणि थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं आहे. त्याला वाफ देऊन लागून द्यायची 10 मिनिटं. त्याच्यानंतर हे अशा प्रकारचं लोणचं आपलं तयार होईल. एकदम सोपं आहे ना करायला आणि खायलाही खूप आरोग्यवर्धक आहे. त्याच्याने आपल्याला कफ होत नाही. रोज एक लिंबाची फोड खाल्ली जेवणात ती आपल्याला खूप फायदा देऊन जाईल शरीराला. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.